आज दिनांक 26 मे 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे माननीय जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी इंधन, पेट्रोल, डिझेल संदर्भात पत्रकार परिषद घेतली। यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील, जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहते, चंद्रकांत कारभारी यांची प्रमुख उपस्थिती होती। अरुण दिपके, TV7 हिंगोली। परंतु आता जे आहे ते पेमेंट केल्यानंतर जे आहे ते डिझेल भरतोय किंवा पेट्रोल भरतोय आणि त्यांना जे आहे ते स्टॉक मिळतात। त्यामुळे जे आहे त्याच्यामध्ये जितका 1-2 दिवसाचे टाइम जातात, प्लस त्याच्यानंतर दुसरे फिलिंग स्टेशन जे आहे जे आम्हाला जिल्ह्यावाईज दिलेले आहे त्याच्यामध्ये 1-2 दिवसाचे टाइम जातात। फक्त तेवढाच टाइम जे आहे त्याच्यामध्ये तेवढाच आपल्याला फिगर आउट केला पाहिजे। त्या व्यतिरिक्त आतापर्यंत असा नाहीये की कुठेतरी तुटवडा विलंब होऊ शकतो येण्यामध्ये, कारण हे सिस्टम आता जी लागू झालेली आहे। पण काही पेट्रोल पंप धारकांकडे जे आहे ते रोख ऍडव्हान्स वगैरे लगेच नसतो आणि जे आहे तो आधी जे आहे ते क्रेडिट लाईनवर करत होते, आता त्यांना पैसे भरावा आधीच लागतात। त्यामुळे काही पेट्रोल पंप धारकांकडे हे पैसे नसतो, त्यामुळे त्यांचा वारंवार जे आहे ते पेट्रोल भरून घेणे, त्यानंतर जे आहे ते पेट्रोल पंप जे पेट्रोल पंप धारक आहेत त्यांना जे आहे लगेच पैसे देणे तो कधी कधी शक्य होत नाही। त्या ठिकाणी जे आहे ते प्रॉब्लेम असतो, बाकीच्या ठिकाणांमध्ये ते प्रॉब्लेम नाही। दुसरा विषय, आपल्याकडे जवळपास 4 कंपनीज आहेत जे पेट्रोल पंप धारकांना पेट्रोल सप्लाय करतात। त्याच्यामध्ये एक नायरा कंपनी आहे, एक BPCL कंपनी आहे, एक IOCL कंपनी आहे आणि एक HPCL कंपनी आहे। त्यापैकी आता जे आम्हाला बघण्यात मिळालेलं आहे त्याच्यामध्ये हेच आहे की BPCLचं थोडाफार जे आहे ते पेट्रोल पंप फिलिंग मध्ये रिफिलिंग मध्ये जे आहे ते टाइम लागतात आणि त्याच्यामध्ये जे आहे त्यामुळे त्यांच्या स्टेशन मध्ये जितके आहे तो थोडाफार विलंब होतो। परंतु जे आहे बाकी दुसरे याच्यामध्ये जे आहे जेव्हा कोणत्या पण धारकांनी पेट्रोल पंपाला पैसे दिले म्हणजे रिटेलरला पैसे दिले, लगेच त्यांना जे आहे ते फिलिंग करून मिळून जातात। त्यामुळे जे आहे 1-2 जे पेट्रोल पंप जे BPCL यांच्या बरोबर असोसिएटेड आहे त्याच्यामध्ये असू शकतो। नायरा जे आहे तो पेट्रोल पंप प्रायव्हेट आहे, तो पेट्रोल पंप प्रायव्हेट असल्यामुळे त्यांच्या जे आहे आम्ही रेग्युलेट करू शकत नाही। आम्ही त्यांना फक्त त्यांचे जे रिजनल मॅनेजर आहे त्यांना हेच करून देतो की कोणत्याही प्रमाणे आपण तुटवडा जे आहे ते एका जिल्ह्यासाठी कमीत कमी करून आपल्याला बेसिक तुटवडा असेल मग ते सगळ्या जिल्ह्यांसाठी समान दिसलं पाहिजे। परंतु असं नाही व्हायला पाहिजे की एक मात्र एक जिल्ह्याला टार्गेट करून आपण